नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वीच्या मराठी विषयातील 13वा धडा शिकत आहोत. मारिया शाळेतून दुपारी घरी आली. तिचे आईबाबा लग्नाला गेल्यामुळे ती कुलूप उघडून घरात आली आणि खिडक्या उघडल्या. युनिफॉर्म चेंज केला, फ्रेश झाली आणि आईने काय खायला करून ठेवले आहे ते ती शोधायला लागली. अचानक खिडक्यांची दारे एकमेकांवर आपटायला लागल्यामुळे ती खिडकी बंद करायला गेली. तेव्हा तिने आकाशात पावसाच्या काळ्या ढगांची गर्दी झालेली पाहिली. सोसाट्याचा वारासुद्धा सुटला होता, त्यामुळे ढगांचा गडगडाट होत होता. मध्येच विजा चमकत होत्या, त्याचा कडकडाट होत होता आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. म्हणून मारियाने पटापट खिडक्या बंद केल्या. आपल्याला सगळ्यांनाच हा हवाहवासा पाऊस पडताना बघून मारियाला पावसावरच्या कविता, गाणी आठवायला लागली आणि ती गुणगुणायला लागली. इथपर्यंत आपण पहिल्या भागात बघितलेला आहे. आता इथून आपण पुढे दुसरा भाग बघणार आहोत. थोड्या वेळाने पावसाचा आवाज कमी झाला आणि मारियाने खिडकी उघडली. बाहेर रिमझिम पाऊस पडतच होता. वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू कमी झाला आणि थोड्याच वेळात पाऊस थांबला. झाडांच्या पानांतून टप टप पाणी गळत होते. मुलांनो, मारियाने जेव्हा खिडकी बंद केली त्यावेळी पावसाचा खूप जोरदार आवाज होत होता. खूप जोरदार पाऊस पडत होता, खूप जोराचा वारा सुटलेला होता आणि त्याच्यामुळे सगळी झाडं हलत होती, खिडक्या वाजत होत्या. बाहेर पावसाचा खूप वेगवान आवाज असा होत होता आणि थोड्या वेळानंतर हा आवाज कमी झाल्याचं मारियाला जाणवलं आणि म्हणून तिने खिडकी उघडून बाहेर पाहिलं. पाऊस पूर्णपणे थांबलेला नव्हता, तो रिमझिम पडतच होता. म्हणजे थोडा थोडा पाऊस चालू होता, थांबलेला नव्हता. त्याचबरोबर वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट हळूहळू कमी झाला. मुलांनो, इथे पाण्याचा आवाज दिलेला आहे, खळखळाट. आपण जेव्हा पहिला भाग बघितला त्या पहिल्या भागामध्ये ढगांचा गडगडाट, वाऱ्याचा सुसू आवाज ऐकलेला आहे, त्यानंतर विजांचा कडकडाट ऐकलेला आहे. आता इथे आपल्याला पाण्याचा खळखळाट दिलेला आहे. पाणी जेव्हा उतारावर असताना, उतार म्हणजे स्लोपवरती असताना त्याच्यामध्ये जे अडथळे येतात ते पाणी वेगवेगळ्या दगडांमध्ये किंवा आणखीन कशावर तरी आपटून पुढे जातं, त्यावेळेला त्याचा जो आवाज होतो त्याला खळखळाट असं म्हणतात. हा हळूहळू कमी झाला, म्हणजे पावसाचा जोर आता कमी झालेला आहे, पाऊस थोडा कमी झालेला आहे आणि पाण्याचा आवाजसुद्धा कमी झाला. थोड्याच वेळामध्ये पाऊस थांबला आणि झाडांच्या पानातून टप टप पाणी गळत होते. इथे झाडांची पानं जी आहेत, लीव्ज जे आहेत त्याच्यावरनं जे पाणी खाली पडतं आहे त्याचा आवाज दिलेला आहे, टप टप. आता झाडं जी आहेत ती झाडं पूर्णपणे भिजलेली असतात आणि पाऊस थांबल्यानंतरसुद्धा जर तुम्ही झाडाखाली थांबलेला असाल तर तुम्ही भिजू शकता, इतपत पाणी तुमच्या अंगावर पडत राहतं. पाऊस बाहेर थांबलेला असतो पण झाडांवरनं त्या पानांमध्ये जे पाणी साठलेलं असतं ते हळूहळू खाली पडत राहतं, त्याला टपटप पाणी पडणं असं आपण म्हणतो. पानानाट बसलेले पक्षी बाहेर आले. पंखांची फडफड करून त्यांनी पंखांवरील पाणी झटकले. मारियाने आकाशाकडे पाहिले. बाहेर लख्ख ऊन पडलेले होते. सगळीकडे कसे स्वच्छ सुंदर वाटत होते. मुलांनो, मारियाने इथे जो निसर्ग तिने बघितलेला आहे, पाऊस पडत असताना किंवा आणि पाऊस थांबल्यानंतर जो निसर्गातला बदल तिने बघितलेला आहे तो इथे वर्णन केलेला आहे, तो इथे सांगितलेला आहे. मारिया म्हणाली की ज्यावेळेला पाऊस खूप जोरात सुरू झाला त्यावेळेला तिने दारं खिडक्या बंद करून घेतल्या, पण ज्यावेळेला पावसाचा आवाज कमी झाला तेव्हा तिने बाहेर जेव्हा खिडकीतून बाहेर बघितलं, खिडकी उघडून बाहेर बघितलं, त्यावेळेला पाऊस बारीक बारीक पाऊस पडत होता. पावसाचा वेग कमी झालेला होता आणि
जे पाण्याचे ओघळ तयार झालेले होते, जे स्ट्रीम्स तयार झालेले होते, त्याचा आवाज येत होता, त्याचा खळखळाचा आवाज येत होता. त्याचबरोबर झाडांवरनं जे पाणी पडत होतं त्या पाण्याचा टपटप असा आवाज येत होता. आता मारियाने पुढे वर्णन काय केले बघा. ती म्हणते आहे की पानानाड बसलेले पक्षी बाहेर आले. पानानाड, पानं म्हणजे झाडाची पानं, लिव्स, त्याच्या मागे हे पक्षी जे बसलेले आहेत. आपण जसं पावसापासून रक्षण व्हावं म्हणून छत्री घेतो, रेनकोट घालतो, तसं हे पक्षी झाडांच्या पानांमागे लपून बसतात जेणेकरून त्यांचं पावसापासून रक्षण व्हावं, पावसामध्ये त्याने भिजू नयेत. आणि आता पाऊस थांबलेला आहे म्हणून हे पक्षी त्या पानांच्या मागे जे बसलेले आहेत ते बाहेर आलेले आहेत आणि फांदीवर बसून आपल्या पंखांची फडफड करत आहेत. आणि फडफड करून भिजून गेलेले जे आहेत, त्यांचे पंख जे भिजलेले आहेत, त्या पंखांवरचं पाणी ते झटकून टाकत आहेत. चित्रामध्ये तुम्हाला 2 पोपट दिसत आहेत बघा भिजलेले. ते सुद्धा असंच आपलं अंगावरचं पाणी झटकत आहेत आणि स्वतःला कोरडं करत आहेत. हे बघितल्यानंतर मारियाला छान वाटलं. मारियाने आकाशाकडे पाहिली. झाडांमधनं पक्षी जे बाहेर आलेले आहेत ते बघून तिला छान वाटलं. तेव्हाच तिने आकाशाकडे सुद्धा बघितलं. बाहेर लख्ख ऊन पडलेले होते, म्हणजे आता पाऊस पूर्णपणे थांबलेला होता आणि बाहेर ऊन पडलेलं आहे. सगळीकडे कसे स्वच्छ सुंदर वाटत होते. या उन्हामुळे जो निसर्ग आहे, जी झाडं आहेत, ती झाडंसुद्धा चमकायला लागलेली आहेत. पक्षी जे आहेत ते पक्ष्यांच्या अंगावरती जे पाण्याचे थोडेसे थेंब उरलेले आहेत, जो काही ओलसरपणा आहे तो या उन्हामुळे चमकतो आहे. आणि सगळीकडे खूप छान वातावरण, निसर्ग तिला बघायला मिळतो. ती म्हणते की सगळीकडे स्वच्छ आणि सुंदर वाटत होतं. मुलांनो, पाऊस जेव्हा पडतो त्यावेळेला आपल्या रस्त्यावरची घाण सगळी धुवून जाते. आपली छपरं, आपले जे घरांचे रूफ असतात ते, झाडांवरती जी माती जमा झालेली असते, ही सगळी या पावसामुळे धुवून निघते आणि त्याच्यामुळे सगळीकडे स्वच्छता बघायला मिळते. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. डिंग डॉंग. आता इथे बेलचा आवाज दिलेला आहे, डिंग डॉंग. आई आली असे म्हणतच मारिया पळत पळत दाराकडे गेली. तिने दार उघडले, आईबाबांना पाहिले. इतका वेळ वाट पाहत कंटाळलेली मारिया आईला जाऊन बिलगली. आईने तिला प्रेमाने जवळ घेतले. मुलांनो, ही मारिया जी आहे ही दिवसभर एकटी घरात आहे. शाळेतून दुपारी ती घरी आल्यानंतर संध्याकाळी आईबाबा उशिरा घरी आले, तेवढा वेळ ती एकटीच बसलेली आहे आणि तेवढ्या वेळामध्ये तिला काय काय अनुभव आलेला आहे, हा अनुभव इथे तिने आपल्याला शेअर केला आहे, सांगितलेला आहे. हा अनुभव सांगत असताना तिने पावसाचं वर्णन, तिने कशाप्रकारे पाऊस बघितला, कशाप्रकारे तो अनुभवला, याचं वर्णन तिने केलेलं आहे. आणि कशाप्रकारे तिला गाणी सुचली, पावसाची गाणी तिने म्हटलेली आहेत, गुणगुणलेली आहेत, ते सांगितलं. हे सगळं झाल्यानंतर जेव्हा पाऊस थांबला त्यावेळेला तिने बाहेर निसर्ग कसा बघितला, झाडं तिला कशी दिसली, पक्षी कसे दिसले, या सगळ्याचं वर्णन तिने आपल्या या धड्यामध्ये आपल्याला करून दिलेलं आहे. आता एवढा वेळ ती बिचारी एकटीच बसलेली आहे. सगळ्या निसर्गाचा ती आस्वाद घेते आहे, अनुभव घेते आहे. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. संध्याकाळ झालेली आहे, दारावरची बेल वाजली आहे. डिंग डॉंग असा बेलचा आवाज आला आणि आता एवढ्या उशिरा आईबाबाच आलेले आहेत हे तिने हेरलं, हे तिने ओळखलं. आणि आई आली असं म्हणतच मारिया पळत पळत दाराकडे गेली. धावत धावत ती दरवाजा उघडायला गेली. तिने दरवाजा उघडला, दार उघडलं आणि आईबाबांना पाहिलं. आईबाबांना पाहिल्यानंतर इतक्या वेळ ती त्यांची वाट पाहत होती. तिला कंटाळा आलेला होता आणि आईला बघितल्यानंतर मात्र मारियाचा सगळा तो जो धीर होता तो संपला आणि तिने आईला घट्ट मिठी मारली. बिलगणे म्हणजे घट्ट मिठी मारणे. आईने सुद्धा तिला प्रेमाने जवळ घेतली.
आता ही जी मारिया आहे, ही मारिया छोटीशी आहे, तुमच्यासारखी आहे, शाळेत जाणारी आहे. बिचारीला एक दिवस एकटंच घरात राहावं लागलेलं आहे. आणि या एकटं राहण्यामागचं कारण म्हणजे तिचे आईबाबा त्या दिवशी लग्नाला गेलेले होते. इमर्जन्सी असल्यानंतर तुम्हीसुद्धा कधीकधी एकटं राहता, त्यावेळेला तुम्ही घरी काय काय करता हे जसं तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगता, तसं मारियाने तिचा वेळ तिने कसा घालवला, तिला काय 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 अनुभव आलेला आहे हे तिने आपल्याला धड्यातून सांगितलेलं आहे. ज्यावेळेला आई आली त्यावेळेला तिने आईला जाऊन घट्ट मिठी मारलेली आहे आणि आईनेसुद्धा तिला प्रेमाने जवळ घेतलेलं आहे. बच्चों, ये जो मारिया है ये छोटी लड़की है आप लोगों की जैसे, और उसने अपने माता पिता जो शादी में गए थे वो आने तक जो समय था वो समय कैसे बिताया, इसका वर्णन मारिया ने इस पाठ में किया हुआ है. हमने अपने पहले भाग में मारिया ने खिड़कियां क्यों बंद कर दी ये देखा है. जब मारिया घर पे आई तब उसके माता पिता शादी में गए थे. उसने अपने पास जो किल्ली थी, चाबी थी, उससे दरवाज़ा खोला, ताला खोला और अंदर आ गई. उसके बाद उसने अपने हाथ पैर धोए, अपना यूनिफॉर्म चेंज किया और खाना ढूंढने लगी. तभी जो खिड़कियां खुली हुई थी वो बजने लगी, इसलिए उसने खिड़कियां बंद करने के लिए खिड़की के पास जैसे गई, उसको बाहर का अच्छा दृश्य दिखाई दिया. आकाश में काले बादल आए थे जो गरज रहे थे, बहुत तेज़ हवा चल रही थी, बिजलियाँ कड़क रही थी, और ये सब वर्णन उसने अपने पाठ में किया हुआ है. जब उसने ज़ोरदार बारिश शुरू होने का आगाज़ देखा तो उसने अपनी खिड़कियाँ, घर की खिड़कियाँ बंद कर ली. थोड़ी देर के बाद जब उसे आवाज़ कम आने लगा, बारिश का आवाज़ कम हुआ, तब उसने खिड़कियाँ खोली और बाहर देखा तो बारिश तो थोड़ी कम हो गई थी. बहता हुआ पानी, उसका आवाज़ आ रहा था. झाड़ पे जो पक्षी बैठे थे वो पन्नों के पीछे बैठे थे, वो निकल के बाहर आ गए और अपने पंख फड़फड़ाकर अपना जो गीला बदन है वो सुखाने लगी. ये सब देखते हुए थोड़ा समय बीता, तभी दरवाजे की घंटी बजी. घंटी बजने के बाद मारिया को समझ में आ गया कि मम्मी पापा घर पे आ गए हैं. उसने भाग के दरवाज़ा खोला. दोनों को देख के वो मम्मी को जाके बिलक गई, चिपक गई. मम्मी ने भी उसे बहुत प्यार से नज़दीक लिया, उसको प्रेम करने लगी. ऐसे मारिया का जो अनुभव है, ये मारिया का अनुभव उसने यहाँ पे हमें बताया है. मुलांनो, आता आपण शब्दार्थ बघणार आहोत. आवाज़ म्हणजे रव, जिसे हम इंग्लिश में साउंड कहते हैं. पाणी म्हणजे जल, नीर, वॉटर. झाड, वृक्ष, तरु, ट्री. पान, पर्ण, लीफ. पाने असेल तर लीव्स. पक्षी, खग, विहंग, बर्ड्स. आकाश, गगन, नभ, स्काय. पानांआड म्हणजेच पानांच्या मागे, बिहाइंड द लीव्स. इथे काही वाक्प्रचार आपल्याला दिलेले आहेत. धाड धाड आपटणे म्हणजे जोरजोरात आदळणे. पाऊस धो धो कोसळणे, खूप जोराचा पाऊस पडणे. गुणगुणणे, हळू आवाजात गाणे. बिलगले, प्रेमाने मिठी मारणे. धाड धाड आपटणे म्हणजे जोरजोरात आदळणे. पाऊस धो धो कोसळणे, खूप जोराचा पाऊस पडणे. गुणगुणणे म्हणजे हळू आवाजात गाणे. बिलगणे म्हणजे प्रेमाने मिठी मारणे. हे काही वाक्प्रचार आहेत. याचे वाक्यात उपयोग तुम्हाला नोट्समध्ये मी देणार आहे. मुलांनो, या पाठातून
आपल्याला काय शिकायला मिळालं? तर मारियासारखा अनुभव आपणसुद्धा घ्यायचा आहे. आपण आईबाबांना मदत केली पाहिजे. आपण घरातली थोडीशी कामं केली पाहिजेत, जेणेकरून आईला थोडासा हातभार लागेल. त्याचबरोबर आपला हा जो निसर्ग आहे, या निसर्गाचं विहंगम दृश्य न्याहाळावे. पावसाळ्यात दिसणारे निसर्गाचे विहंगम दृश्य न्याहाळावे. पावसाळ्यात आपला जो निसर्ग दिसतो, जी झाडं, पशुपक्षी बघायला मिळतात, नवीन नवीन झाडं उगवलेली असतात. या पावसाच्या दिवसांमध्ये झाडांमध्ये सुद्धा खूप बदल झालेले आपल्याला बघायला मिळतात. पावसाचे वेगवेगळे रूप आपल्याला बघायला मिळतात. हे आपण सगळं बघायचं आहे, ते न्याहाळायचं आहे, म्हणजे ते लक्ष देऊन बघायचं आहे. आणि या पावसाचासुद्धा आपण आनंद घ्यायचा आहे. पाऊस हा आपल्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पावसामुळे आपल्याला पाणी मिळतं. पाऊस जर पडला नाही तर आपल्याला पाणी मिळणार नाही आहे. म्हणून मुलांनो, या पावसाचा आनंद घेताना या पाण्याची आपण कशाप्रकारे बचत करू शकतो याचासुद्धा आपण थोडासा विचार केला पाहिजे. आणि त्याचबरोबर हा पाऊस आपल्याला नेहमीच आनंददायी राहायला हवा असेल तर आपण झाडं लावली पाहिजेत, हे मात्र इथे विसरून चालणार नाही. धन्यवाद.